बघा आपल्याला काय मिळतं, पुढला प्रकार तो म्हणजेच काय, सहसंबंध, समसंबंध किंवा समान संबंध. आपण काय म्हणू शकतो, सहसंबंध, सहसंबंध किंवा आपल्याला काय मिळतात, समान संबंध. आता सहसंबंध किंवा समान संबंधामध्ये काय नेमकं होतं, तर बघा याच्यामध्ये आपल्याला काय संबंध बघायला मिळतात. तर पहिले बघा, सहसंबंध किंवा समान संबंध किंवा याच्यामध्ये आपल्याला प्रकार किती मिळतात. तर पहिल्यांदा भाषिक सहसंबंध असतो, संख्यांचा सहसंबंध असतो, वर्णमाला अक्षरांचा सहसंबंध असतो आणि संमिश्र सहसंबंध असतो. बघा सगळीकडे तुम्हाला काय मिळते, संमिश्र बघायलाच मिळते. तर आता भाषिक सहसंबंध म्हणजे काय येतो, तर भाषिक सहसंबंधामध्ये काय केलं जातं बघा, प्राणी, पक्षी, रंग, आवाज, वैशिष्ट्य, पिल्ले, राहण्याचे ठिकाण, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, एक वचन, अनेक वचन, चलन, देश, देश राजधान्या, त्यानंतर व्यवसाय, साधने, या गोष्टींचा विचार केला जातो. बघा काय केलं जाईल, वेगवेगळे प्राणी म्हणजे तुम्हाला एक प्राणी देणार त्याचा आवाज, पक्षी देणार त्याचा रंग, त्यानंतर त्याचा वैशिष्ट्य, पर्टिक्युलर एखाद्या प्राण्याच्या पिल्लांना काय म्हणतात, जसं आपण गायीच्या ह्यांना काय म्हणतो, वासरू म्हणतो, बरोबर आहे. तर हे आपल्याला जे मिळतात, तसं पिल्लं, राहण्याचं ठिकाण, घरटं, बरोबर आहे, गुहा वगैरे अशी राहण्याची ठिकाणं पण असतात. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, बरोबर आहे. जंगल आपण काय म्हणतो, रान, वन, कानन, विपिन वगैरे अशा आपल्याला वेगवेगळे काय बघायला मिळतात, शब्द बघायला मिळतात. विरुद्धार्थी शब्द येतील, एक वचन अनेक वचन येईल, एक वचन अनेक वचन येईल, चलन येतील, म्हणजेच काय, भारताचा रुपया, बरोबर आहे. असं आपल्याला प्रत्येक देशाचे वेगवेगळे आपल्याला चलन येतात, अमेरिकेचा डॉलर, या पद्धतीने आपल्याला संबंध बघायला मिळतात. देश आणि राजधान्या, देश आणि त्यांच्या राजधान्या, भारताची राजधानी दिल्ली, तशा पद्धतीनं प्रत्येकाचे आपल्याला काय मिळतील. तर त्यानंतर व्यवसाय, वेगवेगळे व्यवसाय, शिक्षकांचं काय, शिकवणे वगैरे अशा आपल्याला काय मिळतात. तर प्रत्येकाची वेगवेगळी साधनं, वेगवेगळी साधनं म्हणजे पाणी, बोट, त्यानंतर जमीन, रिक्षा वगैरे असे आपल्याला काय मिळतील, जोड्या मिळतील. असे संबंध जे बघायला मिळतात ते कसले संबंध आहेत, भाषिक संबंध आहेत. मग आता या भाषिक संबंधामध्ये आपण विचारात घेऊया, बघूया. आपण साधे साधे सोपे सोपे प्रश्न इथं विचारात घ्यायचे आहेत. तर बघा मी पहिला घेतो भाषिक संबंध, की विद्यार्थी, विद्यार्थी आणि त्याचा संबंध आपल्याला कशाशी आहे, शाळा. बघा त्याच्यानंतर तुम्हाला इथं प्रश्नचिन्ह आणि इथं दिलंय क्रीडांगण, क्रीडांगण. सांगा काय मिळेल आपल्याला, विद्यार्थ्यांचा संबंध कशाशी आहे, शाळेशी. मग क्रीडांगणाचा संबंध कुणाशी असणार आहे, खेळाडूशी. म्हणजे इथं आपलं उत्तर काय मिळणार आहे, तर खेळाडू हे उत्तर आपलं असणार आहे. बघा या पद्धतीने आपल्याला काय मिळतो, एक साधा संबंध खेळाडू असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढला देतो, पुढलं गणित आहे आपलं, साधे सिंपल सिंपल गोष्टी पहिल्यांदा ह्या शिकून घ्या, खूप सोपे असतात या. सुतार, लाकूड, बघा सुतार, लाकूड. शिंपी काय, काय मिळणार आपल्याला, कापड. काय उत्तर येणार आहे याचं, कापड आपल्याला उत्तर मिळणार आहे, कापड. तिसरा प्रश्न घेऊया. बघा मला जास्त सांगण्याची गरज वाटत नाही, असं पण असू शकतं. तिसरा प्रश्न विचारतो, लाळेचा संबंध, संबंध तोंडाशी आहे, तोंडाशी असेल, असेल तर कशाचा संबंध, कशाचा संबंध डोळ्याशी असेल, डोळ्याशी आहे. काय येणार आहे उत्तर, अश्रू. बरोबर आहे. बघा कशी सिंपल आपल्याला गोष्टी मिळतात. तर इथं काय उत्तर येणार आहे, अश्रू. बघा त्याच्यानंतर आपण पुढला निघू, पुढलं प्रश्न, डॉक्टर, रुग्ण,
डॉक्टर, रुग्ण, राजकारणी. राजकारणी काय? ठीक आहे, पुढलं देतो मी. कृतज्ञ, कृतज्ञ. त्यानंतर क्वेश्चन मार्क, निकृष्ट. निकृष्ट. त्यानंतर बघा पुढलं लिहितोय, पाणी, लिटर. पाणी, लिटर, कापड कशामध्ये येणार? ठीक आहे, तर बघा हा काय काय मिळेल आपल्याला इथं. आपल्याला ह्याच्यामध्ये उत्तर काय येईल ते सांगा पहिल्यांदा. डॉक्टर काय येते? रुग्ण येते. राजकारणाचा डॉक्टरचा संबंध रुग्णाशी येतोय. मग राजकारणी लोकांचा संबंध कुणाशी येतो? जनतेशी किंवा लोकांशी येतो. कुणाबरोबर येतो? लोकांशी. लोक. त्यानंतर बघा कृतज्ञ, कृतज्ञ हे काय ते विरुद्धार्थी शब्द आहे. निकृष्ट इथं काय येणार? उत्कृष्ट. काय येणार? उत्कृष्ट. त्यानंतर पाणी लिटर मध्ये मोजतात, कापड कशामध्ये मिळणार? मीटर मध्ये मोजणार. बघा या पद्धतीने आपल्याला हे साधे सिंपल संबंध बघायला मिळतात. आता बघा याच्यानंतर आपल्याला जे दुसरे संबंध मिळतात ते कसले आहेत बघा? संख्या सहसंबंध. याच्यामध्ये काय येते बघा? पहिल्या आणि दुसऱ्या पदातील जो संबंध असतो हा तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये असतो. आता याच्यामध्ये संबंध कसले असू शकतात? तर यांच्यामध्ये संबंध जे आपल्याला बघायला मिळतात ते आपण ऑलरेडी सांगितलेले आहेत किंवा शिकलेलो आहोत. वर्ग संख्या असू शकते, घन संख्या असू शकते, यनच्या घातांकातील संख्या असू शकतात, यनच्या घातांकात यनचा घातांक संख्या असू शकतात. त्यानंतर काय बेरीज, वजाबाकी, वजाबाकी या गोष्टींचा तिथं काय केला जातो? इत्यादींचा वापर. इत्यादींचा काय केला जाईल? वापर केला जाईल. आणि त्यानुसार तुम्हाला तिथं गणित दिली जातील. म्हणजे बघा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी तिथं बघायला मिळतील. उदाहरणार्थ बघा एक साधं सिंपल इथं आहे बघा. इथं उदाहरण लिहितोय. सांगा आता तुम्हीच सांगायचं. जर 2.1 बरोबर 4.41 तर 3.1 बरोबर किती? त्यानंतर बघा ऐक 6.49 7 किती? त्यानंतर 8 नंतर 64 216 किती? सांगू शकाल? इथं 2.1 4.41 ऍक्च्युअल मध्ये काय बघा 21 चा वर्ग आहे इथं. तसं 31 चा वर्ग आपल्याला करायचा 961 आणि दशांश चिन्ह इथं द्यायला पाहिजे. उत्तर किती येणार? 9.61. म्हणजे थोडक्यात इथं बघा याचा वर्ग, याचा काय केलाय? वर्ग. इथं काय 6+1 बरोबर 7, 7चा वर्ग 49. म्हणजे 6+1 7 करायचंय आणि 7चा वर्ग 49. मग 7+1 किती होणार? 8. 8चा वर्ग 64. इथलं उत्तर किती येणार? 64. इथं 216 बरोबर. काय काय 8 कुणाचा? 2चा घन 8 आणि इथं किती आहे? 4चा घन 64. हे कितीचा आहे? 6चा घन. मग इथं 8चा घन येणार आहे. 8चा घन किती? 512. तुमचं उत्तर किती असेल? 512. लक्षात आले का? अशा पद्धतीचे संबंध तुम्हाला तिथं पण बघायला मिळतील.
बघा या पद्धतीचे आपण एक साधे सिंपल 2 संबंध आपण विचारात घेतले. कोणते कोणते? एक म्हणजे भाषिक संबंध असतो आणि दुसरा म्हणजे काय असतो? तर संख्या संबंध. भाषिक संबंधामध्ये आपण काय विचारात घेतो? प्राणी, पक्षी, रंग, आवाज, वैशिष्ट्य, पिल्लं, राहणे, ठिकाण, राहण्याचे ठिकाण, समानार्थी, विरुद्धार्थी, एकवचन, अनेकवचन, चलन, देश, राजधान्या, व्यवसाय, साधने अशा बऱ्याचशा गोष्टींचा विचार तिथे केला जाऊ शकतो. याची गणित तुम्हाला मिळतील. अजून भरपूर गणित आहे. तर लक्षात ठेवायचं याची गणितं मिळतील. पहिल्यांदा तुम्हाला हे संबंध लक्षात आले पाहिजेत, की काय नेमका संबंध लावलाय. तर या पद्धतीचे भाषिक संबंध येतात. दुसरे आपण कोणते संबंध बघितले? तर संख्या संबंध. संख्या संबंधामध्ये आपण ऑलरेडी शिकलेल्या गोष्टी आहेत, जे आपण कशामध्ये बघितल्या? श्रेणीमध्ये बघितलेल्या आहेत. तर संख्या श्रेणीमध्ये आपण वेगवेगळे समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, त्यानंतर काय वर्ग, घन, घन वजा एक, घन अधिक एक, घन वजा यन, वर्ग वर्ग वजा यन, असं आपण वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बघितलेल्या आहेत. त्या सगळ्या संबंधांचा इथं विचार केला जाऊ शकतो आणि त्यानुसार तुम्हाला संख्या संबंध पण बघायला मिळतो. लक्षात आलं? ठीक आहे.